विसरवाडी बाजारपेठेतील एका दुकानाला अचानक लागलेल्या आगीत कटलरी सामान, कोल्ड्रिंक्स, फ्रीजसह रोख रक्कमही जळून खाक झाली। ही घटना बुधवारी सकाळी 7 वाजल्याच्या सुमारास घडली। आगीत दुकानातील कटलरी साहित्य जळून खाक झाले। अचानक लागलेली आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अतोनात प्रयत्न केले। दिनांक 29 रोजी बुधवारी सकाळी 7 वाजल्याच्या सुमारास बाजारपेठेतील दादासाहेब माणिकराव गावित सार्वजनिक हायस्कूल विद्यालयासमोरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पत्राच्या शेडमध्ये असलेल्या योगेश रमेश सोनोने यांच्या दुकानाला अचानक आग लागली। आग लागल्याचं कळताच स्थानिकांनी आरडाओरड केली। बाजारपेठेत दुकानाला आग लागल्यानंतर जवळपास पाण्याची सोय नसल्यामुळे आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या दुकानात पाणी ओतून आग विझवण्याचा केविलवाणा प्रयत्नांना यश येत नव्हते। बाजारपेठेत तरुण आग विझवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असताना व्यापारी संजय अग्रवाल यांनी पाण्याचे टँकर मागून दिल्यानंतर मिळेल त्या साधनांनी टँकरमधील पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न आगीने रौद्र रूप धारण केल्याने सुमारे 3 तास उशीर झाल्याने दुकानातील साहित्यासह गुरुवारी आठवडे बाजारासाठी राखून ठेवलेली 5,000 रोख रक्कम देखील जळून खाक झाली। विसरवाडीतील व्यावसायिक योगेश सोनोने दुकानदार यांचे उदरनिर्वाहाचे एकमेव असलेले दुकान हे आगीत जळून खाक झाल्याने त्यांचा परिवाराचा उदरनिर्वाह कसा होईल असा प्रश्न त्यांना पडला असून महसूल विभागाने तात्काळ सदर घटनेचा पंचनामा करून योग्य तो मोबदला देण्याची मागणी नुकसानग्रस्त योगेश सोनोने यांनी केली आहे। प्रतिनिधी रईस शेख, विसरवाडी। 7 वाजता दुकानाला आमची दुकानं होती मार्केटमध्ये, तिथं आग लागली होती। तर दुसरे सांगायला आले आम्हाला की आग लागले, तर मग संजू अग्रवाल यांनी टँकर वगैरे पाण्याचा पाठवला। मग आग विझवण्याचा प्रयत्न केला आम्ही, पण दुकानामध्ये माल वगैरे होता आमचा भरपूर, तर सर्व जळून वगैरे खाक झालं सर्व। आणि काही केस वगैरे ती 5,000 रुपयाची ती कॅश वगैरे बी होती ठेवलेली, ती बी जळाली। फ्रीज वगैरे सर्व जळून खाक झालं दुकानामधलं, काहीच नाही राहिलं आमच्याकडे। आता रस्त्यावर येऊन गेलेलो आहे आम्ही। आता पुढे कसं काय होणार काय माहिती आहे। 7 वाजता आग लागली या दुकानाला, तर कशी लागली ते काही माहिती नाही। लोक घरी आले ते सांगायला खूप 2 लाखाचं नुकसान झालं बिचारांचं। आणि उद्या बाजार होता तर मध्ये पैसे ठेवलेले ते 5,000 रुपये बाजारासाठी, ते पण जळालं, सर्व नुकसान झालं। सर्व फ्रीज वगैरे, सर्व मांडण्या वगैरे, फॅन वगैरे सर्व त्यांचं नुकसान होऊन गेलं। आता बिचारे तर रस्त्यावर येऊन गेलेले, आता काय करावं ते समजत नाही।